कोथिंबीर आणि बटाट्याची ही खूप जास्त सोपी आणि एकदम वेगळी रेसिपी यापूर्वी तुम्ही कधीच केली नसेल. आता कोथिंबीर मार्केटमध्ये सहज उपलब्ध होते, त्यामुळे नक्कीच तुम्ही ही रेसिपी रोज म्हटलं तरीसुद्धा करू शकता. या रेसिपीसाठी फार काही साहित्य लागत नाही. अगदी घरच्या मोजक्या साहित्यांमध्ये ही रेसिपी बनवून तयार होणारी आहे. या रेसिपीसाठी आपल्याला सगळ्यात आधी लागणार आहे 2 बटाटे. आता ही रेसिपी तुम्ही किती जणांसाठी करताय त्यानुसार तुम्हाला बटाट्यांचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं. इथे मी ही रेसिपी 2 जणांसाठी करते म्हणून मी 2 बटाटे घेतलेले आहेत. बरं, ही रेसिपी तुम्ही टिफिनला, नाश्त्याला, पाहुणे आल्यावर सुद्धा करू शकता किंवा जेवणाच्या वेळीसुद्धा करू शकता. तर पहा, इथे मी 2 बटाटे घेतले होते. या दोनही बटाट्यांची आपण साल काढून घेतलेली आहे. त्यानंतरनं आता हे बटाटे आपल्याला किसणीने किसून घ्यायचे. लक्षात घ्या, हे बटाटे किसण्यासाठी शक्यतो बारीक किसणीचाच वापर करा. जर तुमच्याकडे बारीक किसणी नसेल, अशी अद्रक किसायची किसणी नसेल ना, तर तुम्ही मोठ्या किसणीने किसलं तरी चालेल. पण शक्यतो असं बारीक किसणीने किसलं की मग बटाटा खायलासुद्धा नंतर छान लागेल. तर पहा, इथे मी अशा पद्धतीने हा संपूर्ण बटाटा किसून घेतला आहे. बटाटा लगेचच लाल पडतो, त्यामुळे आपण एका मोठ्या भांड्यात बटाटा घेऊया आणि छान 2-3 पाण्याने हा स्वच्छ धुवून घेऊया. यामधला संपूर्ण स्टार्च निघून गेला ना की मग बटाटा लाल पडणार नाही. तर पहा, इथे छान असा बटाटा मी 3-4 पाण्याने धुवून घेतला आहे आणि मस्त असा पांढरा शुभ्र बटाटा तयार झाला आहे. आता हा बटाटा जरा वेळ साईडला ठेवूया. तर पहा, इथे मी आता भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. जवळपास 1 गड्डी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे. आता इथे कोथिंबीर मी काड्यांसहितच घेतली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही फक्त पानं घेतलीत तरी चालेल. ही कोथिंबीर आपल्याला सगळ्यात आधी छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे. कोथिंबीरीलासुद्धा बऱ्यापैकी माती वगैरे असते, त्यामुळे 2-3 पाण्याने तरी कोथिंबीर छान स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतरनं आता ही कोथिंबीर आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. बरं, आपण कोथिंबीरीच्या वड्या करणार नाही आहोत बरं का, ना कोणते कटलेट करत आहे, त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. डोसे वगैरेसुद्धा मी आज तुम्हाला दाखवणार नाही आहे. एक पोटभरीची आणि छान हेल्दी रेसिपी पाहूया. तर पहा, इथे कोथिंबीर मी अशा पद्धतीने एकदम बारीक बारीक चिरून घेणार आहे. जितकी तुम्हाला जमेल ना तितकी बारीक चिरून घ्या. आता इथे कोथिंबीरसोबतच तुम्ही थोडीशी मेथी घेतली, थोडा पालक घेतला तरीसुद्धा चालणार आहे. त्यामुळे आपला हा होणारा पदार्थ अजून जास्त हेल्दी होईल. लहान मुलं बाहेरचं काहीतरी चटपटीत मागत असतात, त्यावेळी तुम्ही जर असा पदार्थ करून दिलात ना, करायलाही सोपा, घरच्या साहित्यात तयार होणारा आणि भरपूर हेल्दीसुद्धा. तर पहा, इथे मी संपूर्ण कोथिंबीर अशीच आता चिरून घेते आहे. तोपर्यंत तुमच्याकडे जर गाजर असेल तर तुम्ही ते गाजरसुद्धा किसून घेऊ शकता किंवा मग इतर कोणत्या भाज्या तुम्हाला यात ॲड करायच्या असतील, ज्या तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल, त्या भाज्यांपासूनसुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता. तर पहा, इथे मी संपूर्ण कोथिंबीर अशी चिरून घेतली. आता शिल्लक राहिलेली कोथिंबीरसुद्धा मी चिरून घेते आणि त्यानंतरनं एका भांड्यामध्ये अशी काढून घेते. तर पहा, इथे आपण संपूर्ण कोथिंबीर अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहे. जितकी शक्य होईल तितकी बारीक चिरून घ्या. त्यानंतरनं आता ही कोथिंबीर जरा वेळ साईडला ठेवूया आणि एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक हे छान असं मिक्सरला दरदरीत वाटून घ्यायचे. पहा, ऑन ऑफ मोडवरच वाटा. आपल्याला ह्याची पेस्ट करायची नाही आहे, जरा दरदरीत हवं आहे, त्यामुळे शक्यतो ऑन ऑफ मोडवरच हे वाटून घ्यायचे. इथे आपण जे अद्रक घेतलं होतं ते सुद्धा मी कट करून घेते, म्हणजे मग लवकर असं बारीक होईल. आणि खूप जास्त वेळ फिरवू नका. मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण लसूण जरा भरपूर घ्या. आता आपलं इथे हे वाटून झालेलं आहे. कोथिंबीरमध्ये आपण ही मिरची, लसूण आणि अद्रक जी दरदरीत वाटून घेतली ना ती घालून घेऊया. आहे की नाही अतिशय सोपी, फार काही साहित्य लागणार नाही आहे, करायला खूप सोपी आहे आणि त्याचबरोबर अतिशय चविष्टसुद्धा आहे. आता ही रेसिपी अजून थोडी हेल्दी करण्यासाठी इथे 2 चमचे तीळ घालून घ्यायचे आहेत आपल्याला. थंडीच्या दिवसात तीळ प्रत्येकाने खायला हवेत. ऋतू कोणताही असो, पण आपल्या शरीराला तीळ गरजेचे असतात, त्यामुळे रोजच्या जेवणात थोड्या तरी तिळाचा वापर नक्की करत जा. तर पहा, आता इथे मी जो धुवून ठेवलेला बटाटा होता ना तो यामध्ये घालून घेते. बटाटा जर तुमचा परत लाल पडलेला असेल तर तुम्ही पुन्हा धुवून घेतलात तरीसुद्धा चालणार आहे. त्यानंतरनं इथे 1 वाटी मी बेसन पीठ घातले. तुम्ही घरातली कोणतीही वाटी घेऊ शकता मोजण्यासाठी. 1 वाटी बेसन पीठ घातलं, त्यानंतरनं 2 चमचे रवा घालून घेतला आणि सेम त्याच वाटीने 1 वाटी बाजरीचं पीठ घातले. आता इथे पिठांमध्ये सुद्धा पहा, तुमच्याकडे घरामध्ये जी कोणती पिठं असतील ना ती सर्व समप्रमाणामध्ये घ्या
आणि ती सगळी पिठंसुद्धा तुम्ही इथे घालू शकता. इथे मी थोडीशी हळद घालून घेतली. त्यानंतरनं याला रंग छान यावा यासाठी बेडगी मिरची पावडर घातली आहे. लाल तिखट घालायचं नाही आहे, आपण मिरच्यांचं प्रमाण जास्त ठेवलं होतं, लाल तिखट घालू नका. बेडगी मिरची पावडर घालायची आपल्याला. त्यानंतरनं गरम मसाला घाला अर्धा चमचा, धना पावडर घाला 1 चमचा आणि मिरेपूड घालते इथे मी. मिरेपूडमुळे ना खूप छान असं टेस्ट येते कोणत्याही पदार्थाला. जर तुमच्याकडे नसेल किंवा घालायची नसेल मिरेपूड, स्किप केली तरी चालेल. त्यानंतरनं जिरेपूड घातली आहे मी जवळपास अर्धा चमचा. आता जिरेपूडसुद्धा जर नसेल ना तर तुम्ही अख्खे जिरे घातलेत तरीसुद्धा चालणार आहे. चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे मी. आता यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया. आता हे सगळं छान आधी एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतरनं गरज पडेल तसं यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तर पहा इथे मी आधी सगळं हे एकजीव करून घेणार आहे आणि त्यानंतरनं आपल्याला गरज वाटेल तसं मग हळूहळू करून यामध्ये पाणी ॲड करणार आहे. आता हे पीठ मळत असताना आहे ना मला कोथिंबीर आणि बटाटा खूप जास्त जाणवत होता आणि पीठ खूपच कमी वाटत होतं. त्यामुळे मग मी परत यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे. तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल, ज्वारीचं पीठ असेल, नाचणीचं पीठ असेल, तुम्ही ती पिठंसुद्धा समप्रमाणात घेऊ शकता. मग वाटी छोटी घ्या थोडीशी आणि समप्रमाणामध्ये ती पिठं घालून घ्या. त्यानंतरनं जर परत तुम्हाला वाटलं की पीठ कमी वाटतंय तर 1-1 चमचा सगळी पिठं वाढवली तरीसुद्धा चालेल. तर पहा हे छान असं मी मिक्स करून घेते आहे. आता इथे मी फक्त बटाटा आणि कोथिंबीर वापरली आहे. पण जर तुम्ही यामध्ये गाजर किंवा इतर पालेभाज्या पण वापरत असाल तर विचार करा हा पदार्थ किती हेल्दी होईल. लहान मुलांसाठी काहीतरी वेगळं द्यायचं असेल ना टिफिनला तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी करू शकता. करायलासुद्धा सोपी, पोटभरीची आणि खूप जास्त हेल्दी. तर पहा इथे मला कोथिंबीर खूप जास्त वाटत होती, बटाटा आणि कोथिंबीर, म्हणून मी 1 वाटी गव्हाचं पीठ यामध्ये घालून घेतलं. आता आपण हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया. छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. बरं हे पीठ मळत असताना आपल्याला खूप घट्ट ठेवायचं नाही आहे. आपण रोजचं भाकरीचं पीठ मळतो ना त्यापेक्षाही सैलसर असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर पहा इथे मी अशाच पद्धतीने आता हे संपूर्ण पीठ मळून घेतलेलं आहे आणि मला इथे थोडं हे घट्ट वाटत होतं ना म्हणून यामध्ये मी पुन्हा थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. जसं की मी म्हटलं की आपल्याला हे पीठ खूप पातळ करायचं नाही आणि अगदीच घट्टही नाही. अशा पद्धतीने आपलं हे पीठ तयार झाले. तर पहा आता एक पॅन ठेवायचं आहे. पॅनला तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही थालीपीठं आहेत ना रुमालावर सुद्धा थापू शकता किंवा मग अशा पद्धतीने डायरेक्ट तव्यात थापलीत ना तरी चालेल. तुम्हाला जे सोपं सोयीस्कर वाटेल ना त्या पद्धतीने तुम्ही ही थालीपीठं नक्कीच करू शकता. करायला अगदी सोपी आहेत आणि तव्यात डायरेक्ट घालूनसुद्धा छान थापता येतात. जर हात भाजत असेल किंवा भीती वाटत असेल तव्यामध्ये थालीपीठं थापण्याची तर आपला पोळपाट घ्यायचा, त्यावरती छान असा स्वच्छ रुमाल घ्यायचा, तो ओला करून घ्यायचा आणि मग त्यावरती ही थालीपीठं थापून ते थालीपीठ तव्यामध्ये घालून घ्यायचं. गॅस मी मीडियम फ्लेमवर ठेवला आहे आणि थालीपीठं थापत असताना जर तुमच्या हाताला पीठ चिटकत असेल तर अशा पद्धतीने पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि मग ही थालीपीठं आपल्याला थापायची आहेत. शक्य होईल तितकी पातळ थापण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे मग ती लवकर शिजली जातात आणि खायलासुद्धा छान रुचकर लागतात. थालीपीठ तुम्ही जेवढं पातळ थापाल ना तेवढं ते खायला छान लागणार आहे. तर पहा इथे मी अशा पद्धतीने छान असं एकसारखं हे थालीपीठ थापून घेतलेले. सगळीकडनं एकसारखं थापा आणि हाताला चिटकत असल्यास पाण्याचा वापर करा. मध्यभागी एक छोटासा होल करून घेऊया जेणेकरून यामध्ये आपल्याला तेल सोडता येईल आणि थालीपीठ छान खरपूस होईल. थालीपीठांना आहे ना कधीही तेल थोडं जास्तीचं वापरायचं. जर तुम्हाला जास्तीचं तेल आवडत नसेल तर तुम्ही कमी प्रमाणात सुद्धा घालू शकता. पण जर जास्त तेल वापरलं ना थोडंसं तर मग थालीपीठ खायला असं खमंग खुसखुशीत लागतं. तर पहा अगदी बारीक गॅसवर एक साईड मी होऊन दिलेली आहे. 2-3 मिनटं एक साईड होऊन द्यायची. त्यानंतरनं हे पलटी करून घ्यायचं. अजिबात मोठ्या गॅसवर भाजायचं नाही आहे. छान बारीक गॅसवर होऊन द्या. पिठंसुद्धा सगळी शिजली जातात आणि थालीपीठ असं खमंग लागतं. जसं की मी म्हटलं तुम्ही जर मोठ्या गॅसवर भाजलत ना तर त्याच्या चवीत खूप फरक पडतो. आपण कोणताही पदार्थ करतो तर त्याच्या भाजण्यावरती सुद्धा असतं. गॅसची फ्लेम आपण केवढी ठेवतोय त्यावरती सुद्धा त्याची चव असते. त्यामुळे प्रत्येक पदार्थासाठी काही ठरलेल्या गोष्टी असतात त्या पद्धतीनेच आपल्यालाही भाजून घ्यायच्या असतात. जसं की चायनीज करताना गॅस मोठाच हवा तसं थालीपीठं करताना गॅस बारीक ठेवायचा म्हणजे ती छान खमंग खरपूस भाजली जातात. मध्ये तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडा वेळ मीडियम गॅस ठेवू शकता पण खूप मोठ्या गॅसवर थालीपीठं भाजू नका म्हणजे मग पिठंसुद्धा जी आहेत आपण वापरलेली ती छान शिजली जातील. तर पहा इथे एक थालीपीठ आपलं मस्त कुरकुरीत खमंग भाजून झालेले.
आता आपण हे काढून घेऊया. तशीच मी बाकीची सुद्धा थालीपीठं करून घेणार आहे. आता इथे मी एक तुम्हाला दाखवते. हे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत, ठेच्यासोबत आणि दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता. मुलांना जर केचप आवडत असेल, मेयोनीज आवडत असेल त्यासोबतसुद्धा देऊ शकता. लोणच्यासोबतसुद्धा ही थालीपीठं खूप छान लागतात. यातले तीळ वगैरे पहा किती स्पष्ट दिसतात ते. खरंच खूप अप्रतिम आणि रुचकर झाली होती. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर मात्र मला कमेंट करून नक्कीच कळवा. त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. म्हणजे अशा छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.